मला ह्या डाळिंबाच्या बागातलं झिरो ज्ञान. मी 15-20 वर्ष सोने चांदीची दुकानदारी केली. रिझल्ट एकदम छान आहे, अप्रतिम रिझल्ट आहे. आता ह्या झाडाची परिस्थिती बघा, वाकून गेलं झाड. होय, वाटली. हे आता ही जर झाड आपण बघितलं तर हे जी फळं आहे 150 सापडलेली आरामात. ह्या झाडाला 150 फळं सापडलं. असं बघितलं की लक्षात येत नाही, पण तुम्ही चारही बाजूला जर बघितलं तर ती लगेच लक्षात येते. ह्या झाडाची परिस्थिती काय, ह्याला जागाच राहील ना. इतक्या फळाचा उपयोग ना, पहिल्या बाराला एवढ्या फळाचा उपयोग होत नाही. बरोबर. पण आपण ती स्लरी सोड, संजीवनी सोड, याच्यावर ही जोर देऊन आपला कार्यक्रम चालू आहे. दुसरं काय सोड, मी तुम्हाला सांगतो ह्याच्यात सिंगल सुपर फॉस्फेट पण घातलेलं नाही. बुरशीनाशक मारलंय का आतापर्यंत? अजिबात नाही. कीटकनाशक कीटकनाशक तेवढं टाकतो. ते पण काय हे गरज असेल तर वाटलं तर, नाहीतर आता काय नाही. काय हे सगळी फुल लोड आहे, ही झाड लोड आहे ती. ह्याला कळी निघून नवीन सेटिंग व्हायला लागली. हे कंटिन्यू हे मी सांगतो का नाही 12 महिने बाग चालवायची त्याला ह्याच पद्धतीने. आता ह्याला किती लोड झाला, 150 प्लस नाला. कशी आहे फळांची साईज, क्वालिटी, पाकळी? आता मग अशी एका फूट आमच्या चुलत भावाने गेल्या वर्षी धरली ती बाग. त्याला म्हणजे घातलेला खर्च होता, सेटिंगच नाही. फळं अक्षरशः जमिनीला टिकली ती. होय, ह्या बाजूला शेंड्यापासून जमिनीपर्यंत खालच्या बुडापर्यंत फळ आहे. आणि इथं कसं दिसते, सगळे गुच्छच आहे, फळांचाच गुच्छ आहे. क्वालिटी, चमक कशी आहे फळांना. आणि झाकलं नाही. हा, महत्वाची गोष्ट एवढं टेम्परेचर आहे, हा, सगळीकडे अजिबात. डोंगर आहेत, पेपर लावलेला नाही, झाकलेलं नाही. ओपन बाग आहे. ते असं डोंगराचं पण काढायचं मुख्य भाग, पूर्ण डोंगराळ भाग आहे साईडने. सगळ्यात कोण असते सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हा महत्वाचा मुद्दा. सगळ्यात हे लक्षातच मुद्दा. मला लय जणांनी सांगितलं तू बाग बाग झाका. झाकून घे. अरे राहू दे, झाकाय पेपर तरी मार. मी म्हटलं माझ्या बागाला पेपर पण लागत नाही आणि झाकायला पण लागत नाही. हे जिवंत उदाहरण आहे. जिवंत उदाहरण कारण समोर तुम्ही मला गॅरंटी दिली की तुझी बाग तुमची न झाकता 100% सक्सेस. सक्सेस करायची आपण. त्या पद्धतीने आता वाटचाल चालू आहे. शेतकऱ्यांना एक सांगणं आहे माझं बरं का, ही जी मी म्हणतो का नाही, तुम्ही किती टेम्परेचर असू द्या, ह्या वर्षीसारखं टेम्परेचर आतापर्यंत कधीच नव्हतं. डाळिंबाच्या बागा ह्या टेम्परेचरमुळे अनेक बागा फेल गेल्या. ही बाग उघड्यावर आहे, पहिलाच बहार आहे, 100+ सेटिंग आहे बागेला, फुल लोड बाग आहे. फुल लोड बाग असून, बागेवर लोड असून, जमिनीला फळं टेकल्यात, शेंड्यापासून जमिनीपर्यंत फळ आहेत सगळी. पाकळी सुद्धा अजून आतली उमरली नाही, हातात फळ बसते, एवढी मोठी साईज आहे. त्या बागेला सनबर्निंगचं एकही फळ सापडत नाही. आता हे उन्हातच आहे सगळं फळ. नाही कुठं सनबर्निंगचा डाग, काहीच नाही, काय सुद्धा क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. एकदम क्लिअर. पूर्ण उन्हात फळ आहे, अजिबात सनबर्निंगचा डाग नाही. एवढं टेम्परेचर आहे, साईडनं सगळं डोंगर आहेत. इतर ठिकाणापेक्षा या ठिकाणाला टेम्परेचर जास्त जास्त असतो. आमच्याकडे काय विशेष नाही, त्याचा जीव बी नाही. जीव पण नाही तेवढं त्याला ते हे आहे, फळ आहे. आमच्याकडे 41-42 टेम्परेचर होतं आतापर्यंत. काल 2 दिवसात जरा फरक पडलाय. हा, कालच्यापासून हा. काल थोडा पाऊस झालाय नॉर्मली. तो आमच्यापेक्षा 1 डिग्री तरी जास्त असेल. 100% तुमच्यापेक्षा जादा आहे. ज्यादा आहे आमच्याकडे बाग इथं काय आहे, नदी नाही, काय हे नाही, सगळं डोंगर आहे. डोंगर आहे ते. एवढ्या टेम्परेचर मध्ये शेतकरी जे म्हणतात का नाही, बाग झाकल्याशिवाय सनबर्निंग कंट्रोल होत नाही. जिवंत उदाहरण आहे, फुल लोड बाग, सनबर्निंग नाही अजिबात, एकही फळ सनबर्निंगचं नाही. फळ सगळी उन्हात आहे ती, एवढ्या टेम्परेचर मध्ये येते. आणि आता टेम्परेचर संपत झालं, 8-15 दिवसात संपत आलं. आता किती 20 तारखेपर्यंत राहील, 20-25 तारखेपर्यंत, 8-15 दिवस. हे लक्षात येत नाही, 100च्या पुढे गेले ही झाड. होय होय, असं बघितल्यावर मला वाटत नाही. बघितल्यावर पण आता काय झालं, हा. ताईंना म्हणलं आता ही तुम्हाला वाटतंय फळांची संख्या कमी आहे, मग त्यांना एक बाजू फक्त म्हणलं ह्याला 25 फळं आरामात सापडतील. बरं त्याच बाजूची फळं मोजली, बरं, 35 भरली. 35 भरली. हा. हा. 4 बाजूला भरली, हा. 100च्या वर जाईल. 100च्या वर जाते. होय. ही 100 फळं भरतेली. हो. आणि लोड आहे झाड, झाड लोड आहे. आणि जास्त लोड आहे.
हे प्रमाणापेक्षा जास्त लोड झाली ती झाडं कळी निघायला लागली. होय, आता डबल कळी निघायला लागली. आता कळी कुठल्याच बागाला निघत नाही धरल्याच्या नंतर. ही स्टोरेज वाढलं ना. स्टोरेज. आपण काय करतोय संजीवनी, पहिल्यांदा संजीवनी. नवजीवन, परत होय. संजीवनी. होय. स्टोरेज वाढत वाढत गेलं. आता ती पहिल्या फळांना पोसून अन्न शिल्लक राहिलं. हां. लक्षात आलं का? हां. पहिल्या फळांना पोचलं, बरोबर. त्याचं अन्न शिल्लक राहिलं. अन्न शिल्लक राहिले मग त्यानं काय केलं, परत कळी टाकली. आता तेव्हा तिथं सेटिंग झालेली फळाची साईज बघा केवढे होय. नवीन. आणि आता ही बारीक बारीक कळी तर पाठीमागं भरपूर आहे. हां, वर कळे, खाली कळे. आता धरूया का डबल नाही, हा याची चालवायची. चालवायची ना चालवायची कशाला, काय करायचं. कंटिन्यू. हां. मग ही आता ही आपलं फळ गेल्यानंतर चटणी वगैरे काय करायला लागेल? हलकी चटणी, फळ चटणीच करायची. फळ चटणी हम्म. तेवढी. गरजच नाही ना तिची. शेंड तेवढं कातरून घ्यायचं काय असेल ते. आता हे बघा, ही तुमचं फळ अजून हिरव्यात आहे. हा, हिरव्यातच आहे. हो. साईज कशी आहे बघा. आतली पाकळी हे बघा. पाकळी. हो. ही दाखव पाकळी. फळाची साईज केवढी आहे, आतली पाकळी केवढी आहे. ही जी पाकळी असते फुलाची, हां. हे बघा, ही पाकळी तशीच आहे अजून. तशी हा, ही लय जुनं फळ नाही, पण साईज केवढी आहे? इतरांची मार्केटला एवढी फळं जाते ती. मार्केटला आपलं- आता ही आपलं हिरव्यात आहे अजून. हे बघा, ही पाकळी आहे अजून. हे अजून उमललं नाही. हां. पाकळी पाडायला ही उमललंच नाही अजून, तरी एवढी साईज आहे. ही कुणीकडे जाईल साईज? 700, 800, 900 ग्रॅम. तेवढी होणार. हा, अजून कवळच आहे नाही. आणि आज सगळा माल मोठे लाकडावर, काडीवर, सगळा लाकडावर माल आहे. हो. मला ही तुमची नवजीवनची किमी आहे आणि तुमची ज्यादा किमी आहे ह्याच्यापेक्षा. हर हर महादेव. शिवरुद्र नॅचरल ॲग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. मी घनश्याम गोरे, सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचे एक साधक, डॉक्टर शिवानी दुर्गा यांचा मी शिष्य. 5 तत्व घेऊन मी शेतीच्या मार्केटमध्ये आलोय. 5 तत्व घेऊन मी जनकल्याणाच्या पाठीमागं पळतोय. सुरुवातीला प्रचंड त्रास झाला. असे कष्ट करणारे शेतकरी भेटल्यानंतर आनंद वाटतो आणि 5 तत्वांना न्याय मिळतो. आज 5 तत्वांना न्याय मिळतो असंच म्हणावं लागेल, कारण सगळं जग 5 तत्वांच्या विरोधात काम करायला लागले. आणि वादळात दिवा लावणं, वावटळीत दिवा लावणं ही साधी गोष्ट नाही. माझ्या प्रयत्नांना यश आलं, त्यांनी ते ऐकलं आणि आज त्यांचं पूर्ण समाधान आहे. एक 8 ते 10 दिवसात ऊन संपतंय. फुल लोड बाग आहे, सनबर्नीचा डाग नाही, कुठला त्रास नाही, बुरशीनाशकाची फवारणी नाही. तुमचं नाव काय पूर्ण? माझं नाव तानाजी उत्तम भोसले, मुक्काम पोस्ट नेलकरंजी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. ही माझं पहिल्या वर्ष. मला ह्या डाळिंबाच्या बागातलं झिरो ज्ञान. मी 15-20 वर्ष सोन्या चांदीची दुकानदारी केलेली. मी सुरुवातीला आलो, म्हटलं चला काहीतरी एक धाडस करून लावूया बाग लावली आणि 1-2 महिन्यातच तुमच्याशी कॉन्टॅक्ट झाला. बरोबर. हा, आणि परत ताईंना घेऊन आलता तुम्ही. पुन्हा मी हिला घेऊन आलेलो तिकडे. तर तुम्ही ताई आलता त्यावेळेस काय चर्चा झाली बरं? चलबिचल किती झाली यांची? तुमच्याकडे सुरुवातीला ही आपण औषधं चालू केली, होय. बरोबर? होय. नुकतीच औषध चालू केली, तिने कळी निघाली नव्हती त्यावेळेस, अजून तवा नव्हती निघली. निघाली नव्हती, बरोबर? हा. तुमच्या बागेत जाता येता अनेक जण यायचे रस्त्याकडे बागा, होय. हे चुकलंय, हे असं होत लावलंय नसतं, जण काय काय असं सांगायचं. करू नका. होय. तुमची मानसिकता किती खराब झाली. माझी खराब झाली म्हणून ही म्हणली चला मला एकदा महाराजांच्याकडे घेऊन मी सांगते म्हणली. त्याच्यावर तुम्ही ऐकणार नाही. मला ते कसं आहे, प्रत्येक जण येणार, तू हीच सोडायला पाहिजे, तू तीच करायला पाहिजे. तुमची इतकी मग ते- चलबिचल झाली, हा, तुम्ही सुरुवातीला. टेन्शन मध्ये माझ्याकडे आला. होयच की. महाराज सगळ्यांचं म्हणणं आहे की असं झालं, बागेला तसं झालं आणि कळी निघणार नाही. हा, हीच तुमची भाषा होती. बरोबर. कळी फुल निघलेली. अजून सुद्धा माझं सेटिंग ज्यादा झालं असतं, पण मला ते पाण्याच्या माझ्या नियोजनामुळे थोडं कमी जास्त झालं. पाण्याच्या नियोजनामुळे हा. तुम्ही परगावी गेला. परगावी गेलो. गळीच्या पिरियडला तुम्ही परगावी परगावी गेला. गेलो. 8 दिवस 10-12 दिवस हा. नव्हतो त्यावेळेला. त्या पिरियड मध्ये ती निघलेली हा. कळी सगळी गळली. गळली. हा, गडी फोटो पाठवायचा रोज. अहो हे मालकी कळायला लागले. मी म्हणायचं थांब 2-4 दिवस. माझं तिथलं पण काम संपलं नाही ना. पुन्हा तुमच्या ह्यानं निघली की आपल्या ती झालं की नवजीवन नंतर सुरुवातीला हा. कळी गळली, हा. परत अजून आपण काढली कळी. काढली.
सुरुवातीची कळी असते म्हणजे मग अजून लवकर बाग निघली निघली असते. तरी पण आता मी ते आपल्या- समाधानी आहे. एवढं जरी हा, ते कळी आहे झालं. ना, पहिल्या वर्षीचं पीक आहे, मी पूर्णपणे समाधानी आहे. 100 सेटिंग आहे कारण माझं कसं आहे, आता आमच्या जवळच्या बागा आहेत त्या ही त्यांचं 2-2, 3-3 लाख रुपयाची औषधं त्यांनी सोडले, तरी पण त्यांची अजून म्हणावी अशी कंडिशन नाही. कंडिशन नाही त्या बागेत. ह्याच्यातली पाकळी दिसते का बाबा? हा, पाकळी अजून उमरली नाही. त्याच्या आतली ही फुल अवस्थेतली पाकळी अजून आहे. आणि फळ केवढं आहे, हातात बसायचं. हा, आणि ह्याची पाकळी 300 ग्रॅम 250 ग्रॅम काय असेल फळ हातात बसतं. त्याची पाकळी आता मी काढतोय. केवढी साईज आहे, हिरवं फळ आहे पूर्ण. मी जी सांगतो ना व्हिडिओ मध्ये 250-300 ग्रॅमची माझी फळं हिरवी असते ती समोरच पुरावा आहे. हे तुमचं मागच्या आठवड्यात पडलेलं कमी पडलेलं पाणी फळं हिरवी येते. जरा डीपीचा घोटाळा झाला पाणी जरा थोडं आणि उन्हात कमी पडलं. आता ही जर झाड बघितलं तुम्ही तर आता ह्याला काय 150+ म्हणायचं. जमिनीला फळ टेकली ती शेंड्यापर्यंत फळ आहे. अजून कळी निघून सेटिंग होते. पाणी वाढवल्यापासून फरक पडला. ही झाड कसं झाड फुल लोड आहे. आता ही झोपले दिसतो 5 एवढंच पडायचं. आता काय, आता जिंकलंच ना तुम्ही, आता संपलंच की. आता काय राहिले, आता 8-15 दिवसात ऊन संपल. ऊन संपते. होय, ही जी ताव आहे उन्हाचा ती संपून जाईल. पण कुठं डाग नाही, काय नाही, डाग नाही, तेल्या नाही, डांबऱ्या नाही, खारड्या नाही, काय सुद्धा नाही. क्लिअर आहे फळ सगळं. पाऊस पडला होता ना हो, काल झालं होतं. त्याच्या आधी 2 पाऊस झाले आता मोठं. बर. गारपीट तेवढी नाही फक्त झालेली, पण पाऊस चांगलं झालेलं. साईड इफेक्ट काय सुद्धा नाही झालं. बुरशीनाशक काय नाही, बुरशीनाशक नाही, खोडाळी नाही, तुमचं काय म्हणतो आणि कुठला असते त्याला रोग, म्हणजे कायच नाही. पिनहोल बरोबर नाही. नाही तसं काय सुद्धा नाही. काय सुद्धा नाही. आता ह्याच कोपऱ्यात पाय बघा किती गुच्छ आहे फळांचं. हे लक्षात येत नाही. ज्यावेळेस मुसतो आपण, ज्यावेळेस आपण मुसतो त्यावेळेस ती कळतं. तुम्ही मला भेटायला आला यांच्याबरोबर, बरोबर? हे सारखी येत होती, तुम्ही कधी झाला नव्हता. तरी तुम्ही मला भेटल्यानंतर ह्यांना आत्मविश्वास दिला. पहिल्यांदाच मला भेटला तुम्ही, आणि तुम्ही उलट ह्यांची चलबिचल चालली होती. मी तर दिला त्यांना कॉन्फिडन्स, पण तुम्ही सुद्धा त्यांना आत्मविश्वास दिला. पण त्यावेळी तुम्ही दिलेल्या आत्मविश्वासावर तुम्हाला फळ मिळालं का नाही? विश्वास ठेवला तुम्ही, आणि मी सांगतोय त्या पद्धतीने केलं. कसा रिझल्ट वाटतोय तुम्हाला? समाधान झालं? एवढं कष्ट करताय, बँगलोरवरनं हेल्पड घालताय, पोरांना शिक्षणासाठी तिकडे राहिलाय, तिथनं येऊन मग शेती बघताय, एवढ्या सगळ्या केलेल्या कष्टाचं फळ मिळालं. आनंद आहे बघा. तुम्ही जे म्हणताय ना महाराज तुमची कृपा, ही महाराजांची कृपा नसती, तुमच्या केलेल्या कष्टाचं हे फळ असतं. अहो, पण मार्गदर्शन देणार तरी मार्गदर्शन माणूस आहेच भेटला की, पाहिजे. माझं ह्या कामच आहे. पृथ्वीवर आहे का कोण सांगायचं असं, बाबा तुला मी गॅरंटी देऊन सांगतो, तू माझी आता औषधवाला जर एखादा धरला तर तो गॅरंटी देऊन सांगू शकत नाही ना. तसं तुम्ही मला फुल गॅरंटी दिलेली आहे की बाबा नो कळी निघल. कळी ती तर 100%च गॅरंटी दिली. ती नाही निघणार तर मी बागत राहून तिनं कळी काढून देतो, त्याचं काय नाही. पण इथून पुढं बाळ जन्माला आल्यानंतर त्याला मोठं करायचं, त्याला शिक्षण द्यायचं किंवा काय करायचं, हे मार्गदर्शन सगळं तुम्हाला दिलं. मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शन तुम्ही चालला, चाललोय. हो. चलबिचल केली नाही परत. नाही पुन्हा नाही काय केलं. मात्र पहिल्यांदा लय टेन्शन मध्ये आलता. माणसं यायची काय सांगायची, ती फुल टेन्शन. ती तर अडचण येते. सुरुवातीला नवीन असल्यामुळे वेगळं सांगायचं. काहीतरी करायला गेलं का नाही, त्या माणसाला लय बुद्रेशन आणलं जातं. हा, जी ते जाणीवपूर्वक ती करत नाही. ती इतर शेतकरी जी तुम्हाला सांगत होती ती काय तुमचं वाईट व्हायसाठी सांगत नाही, होती, नाही, कारण वाईट त्यांचा अभ्यास त्यांचा अभ्यास त्या दिशेचा होता. आपला उलटा, उलटायचं. प्रत्येकाच्या उलटा आपला अभ्यास आहे. बरोबर. पाणी वाढवलं आपण, होय. पाणी पहिलं हे होतं, ड्रिपर होतं, पुन्हा Inline टाक. इनलाईन टाकलं लगेच. इनलाईन टाकल्यावर तुम्हाला काय सांगितलं, निमेटोड वाढतोय. हो, आणि आता आपण चेक केलं निमेटोड गायब आहे. निमॅटोड सापडलाच नाही आपल्याला. 3-4 झाड हो करली, होय, कुठेच निमेटोड सापडला निमॅटोड नाही. नाही.
ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस मी निमेटोडच्या गाठी होत्या. हा. तुमचा फोटो आलता मला, हो आलते. त्यावेळेस तुम्ही फोटो पाठवले, निमेटोडच्या गाठी ते होत्या. म्हणजे माझ्या लक्षात आलं नाही ना निमेटोड कधी त्याला होतो किंवा त्याची पण आज निमेटोड गायब आहे सगळं. गायब आहे. फळांची क्वालिटी आहे, साईज आहे, चमक आहे आणि पहिल्याच बहाराला इतका फुल लोड आहे. फुल समाधानी. हेच समाधानी असणं हाच हम्म. खरा आशीर्वाद आहे हो आम्हाला. बरोबर. केलेल्या कष्टाचं फळ आहे. फळ आहे. पोहे खाल्लं कशी टेस्ट आली, अतिशय छान. का हा. तर ती मंत्राची शक्ती हा. त्याच्यात ऑटोमॅटिकच उतरते हो. उतरतो. निसर्गाचा नियम आहे. हा. तुमची काम करताना भावना काय आहे हा. तीच भावना त्या कामात उतरते. उतरतो. बरोबर. म्हणून आपल्या म्हणजे काय सांगितलं की तुम्ही एखादं काम करत असताना फोकस करा किंवा नामजप सारखा चालू राहू द्या. का चालू राहू द्या तर ती सगळी शक्ती त्या कामात उतरते. काम. मी नेहमी उदाहरण देतो. हा. तुम्हाला ताज हॉटेल बुक करून दिलं जेवायला हा. 1 महिनाभर, बरं का ताई, हा. रोज जीव वाटेल का? नाही जीव कंटाळा येणार. कंटाळा. आपण आयुष्यभर घरी जेवतोय, होय. कधीतरी कंटाळा आला घरच्या जेवणाचा? नाही. काय येत नाही तर आपली माया, प्रेम या सगळ्या भावना त्या अन्नात उतरलेल्या असतात. आणि हॉटेलमध्ये किती चांगलं बनवू द्या, त्याच्यात काय असतं? हॉटेलमध्ये काय असतं? फक्त व्यवहार असतो. व्यवहार असतो. लक्षात आलं का? त्यात हे जग सगळं सृष्टी चालली, ही सगळी भावनेवर चालली. पॉझिटिव्ह एनर्जी घरात असेल, तुमचे सगळे विचार पॉझिटिव्ह होत्या, सगळेच पॉझिटिव्ह होते. आणि हीच तुमच्या पॉझिटिव्हिटी तुमच्या झालेली कृपा आहे. होय. महाराजांचा ह्याच्यात काय रोल नाही. नाही पण आम्ही तुम्हाला कसं आहे मार्गदर्शन करणारा किंवा मार्गदर्शन देवाने एखादा- बरोबर आहे, हा. मार्गदर्शन करू शकतो हा. तुम्ही. चमत्कार तुम्ही तुमच्या आयुष्यात घडवायचा आहे. जगात कोणता महाराज चमत्कार करू शकत नाही. हा, मार्गदर्शन गुरुचं घेतलंच पाहिजे. घेतलं. मी का घडलो? माझ्या गुरुमुळे घडलो. बरोबर. बरोबर. तुम्ही ते ज्ञान घेतलं माझ्याकडनं. हो. पण तुम्ही तेवढी देवांची साधना करून आणि शेतकऱ्यांच्यासाठी हे करताय म्हणजे लय लाख मोलाची गोष्ट आहे. मला वरून आदेश मिळाला, सेवा कर, हा. सेवेचा मार्ग चालू आहे. त्याच्यात तुम्ही ज्ञान घेतलं, तुमच्या आयुष्यात बदल झाला. बदल झाला. शेतकरी बांधवांनो, मी माझ्या औषधाचं कौतुक करत नाही आणि मी वारंवार सांगतो, माझ्या औषधाच्या पाठीमागं पळू नका. 5 तत्वांचा अभ्यास करा. पंचतत्व बॅलन्स केल्यावर ही जी चुकीच्या दिशेने तुमची वाटचाल आहे, डोकं दुखतंय म्हणून डोक्याची गोळी खाणं ही चुकीचं आहे. पित्तामुळं डोकं दुखतंय म्हणून पित्त कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही पित्त न कंट्रोल करता डोक्याची गोळी जर खात राहिला, किडनीवर ताण येऊन तुमचं डोकं दुखणं तात्पुरतं थांबेल, पण किडनीवर लोड येईल आणि बाकीची इतर साईड इफेक्ट होतील. त्या पद्धतीनं तुमचं काम चालू आहे. आता शेतीमध्ये कसं चालू आहे तर तुम्ही पंचतत्वाचा अभ्यास न करता सनबर्निंग येतंय म्हणून बागा जागता आणि त्याशिवाय शक्यच नाही म्हणता. आणि मी किती जीव तुडूस आहे तर मलाच येड्यात काढता. तर आता नाही झाकली आणि तुम्ही बाग कागद आणून झाकली तर माझी कागदाची कंपनी आहे का कागदाची एजन्सी आहे? आणि नाही झाकली म्हणून उलट मला रिस्क आहे की एखाद्या शेतकऱ्याला विश्वास सनबर्निंग ठेवलाय. आलं तर मला रिस्क आहे ना. बरोबर आहे. आता तुम्हालाच म्हणलं असतं काय ना आता घ्या झाकून, कशाला डोकं दुखी, पण तुम्हाला नाही. गॅरंटी दिली ती मी, गॅरंटी दे. अजिबात बाग ही झाकायची रिस्क नाही. माझी नाही, ही रिस्क तुमच्याकडे आहे. आता मी पण म्हटलं बघूया महाराजांचं काय म्हणजे कितपत आपल्याला ह्यात सक्सेस होतंय म्हणून मी सुद्धा झाकलेली नाही बाग. काय असेल ती भगवान भरोसे. हा, हा. मग ही कुठंतरी धाडस करावं लागतंय हो, धाडस त्याशिवाय केलं. हेच ज्ञानच हा, मिळत बरोबर नाही. आहे. तुम्ही जर बियाला तर तुमचं पाऊल पुढे पडतच नाही ना. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल वारंवार बाबा त्याला संजीवनी सोडा, शिवामृत सोडा किंवा निमेटोडसाठी काय तंबाखू पाणी आहे, हा, ते हा. जसं सांगाल तसं चालू आहे ती काम. औषधं वापरली, 5 तत्वांचं मार्गदर्शन केलं तुम्हाला, हो. ते तुम्ही ऐकलं, कसा वाटला रिझल्ट? रिझल्ट एकदम छान आहे, अप्रतिम रिझल्ट आहे. त्यामुळं आम्ही नवरा बायको, माझी मुलं, मी सर्वजण, घरातली सर्वजण समाधानी. एवढं लांबून हे हेल्पड घालून हो. एवढं कष्ट करताय, त्याला हो. यश मिळालं. यश मिळालं. आणि दर 10 दिवसाला मी तुमच्याकडे 10 दिवसाला मुद्दाम येत आहे. बुलेटवर मुद्दाम येतो. मुद्दाम येत आहे. एकदम महिन्याचा आणू शकताय तुम्ही, हो आणू शकतो पण 10 दिवसाला तुम्ही माझ्याकडे येताय येतो आणि भेट घेऊन फोटो दाखवून जाताय. जातोय. हो हो. तुम्ही स्वतः भरपूर औष- कष्ट घेताय. होय होय. मी मुद्दाम 10 दिवसाला येतोय. महिन्या 2 महिन्याचं 6 महिन्यात तुम्ही एकदम आणू हो शकताय. हो आणू शकते. पण तुम्ही मुद्दाम 10 दिवसाला येताय. काय येताय? चर्चा व्हावी. चर्चा होऊन मार्गदर्शन समोरासमोर भेट व्हावी, हा. त्या हिशोबाने तुम्ही हे सगळं नियोजन करताय आणि या नियोजनाला पुढे. शेतकरी मित्रांनो, अप्रतिम अशी बाग आज आपल्या डोळ्यासमोर आहे.
कुठलंही केमिकल वापरलं नाही, भेसळ डोस मी टाकू दिलं नाही, शिवामृतावर जोर द्यायला लावला. जीवामृत, शिवामृत, अमृत पाणी आहे. शिवामृत वापरलं, जीवामृत वापरलं, अमृत पाणी वापरलं तर मला 4 पैसे कमिशन मिळणार नाही. आणि हा व्हिडिओ बघून माझ्या ऑफिसला औषधं नेण्यासाठी गर्दी करण्यापेक्षा पंचतत्व शिकायसाठी गर्दी करा, त्याच्यात मला खरा आनंद मिळेल. या औषधं तुम्हाला दिशा देण्यासाठी आहेत. तोंडानं बोलून असं करा तसं करा असा रिझल्ट येत नाही. तुम्हाला आकर्षित करण्यासाठी हे औषध तयार केलेले आहेत 5 तत्वांची. आणि त्याच्यापेक्षा अतिशय 1000 पटीनं देशी गायचं शेणापासून तयार केलेलं अमृत पाणी, जीवामृत, शिवामृत एवढं जरी वापरलं तर माझ्या औषधापेक्षा 1000 पटीनं जास्त रिझल्ट तुम्हाला घरी मिळेल. फक्त तुम्ही देशी गाय घरी सांभाळायला पाहिजे. एवढंच मला या निमित्तानं सांगावंसं वाटतंय. रिझल्ट जबरदस्त आहे. समोर फळं दिसतात. पहिल्या बहाराला 100-150 फळं आहेत. म्हणून महाराजांच्या औषधाच्या पाठीमागं पळू नका. तळमळ एकच आहे, पंचतत्व शिका, देशी गायची सेवा करा, कारण ती पंचतत्व बॅलन्स करून देते. तिनं पंचतत्व बॅलन्स करून दिली की तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. माझ्यासारख्याच्या दारात तुम्हाला यायची गरज नाही, माझ्याकडून ज्ञान घ्यायची गरज नाही. फक्त पंचतत्वाचं ज्ञान घ्या, माझ्याकडून घ्या, जगात कुणाकडूनही घ्या. यूट्यूबला सर्च करा, थोडं आध्यात्मिक व्हा. पंचतत्व हे कुठला चमत्कार नाही. हा जो चमत्कार दिसतोय महाराजांनी केलेला चमत्कार नाही. हा जो चमत्कार आहे तो या शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि पंचतत्वाचा चमत्कार आहे. आता 1-2 दिवसापूर्वी मीडियात एक व्हिडिओ बघितला मी बातमीमध्ये. आंब्याच्या झाडाला सीताफळाचं फळ लागले. ABP माझाला न्यूज आहे, मला वाटतं साम टीव्हीला पण आहे. आंब्याचं झाड आहे, सगळे आंब्याची फळं आहे ती, आणि एकच सीताफळाचं फळ लागले. ही कुठलाही माणूस चमत्कार करू शकत नाही, हे निसर्गात चमत्कार करू शकतो. म्हणून निसर्गाच्या पाठीमागं पळा. कुठल्या माणसाच्या पाठीमागं पळू नका, कुठल्या महाराजांच्या पाठीमागं पळू नका. फक्त ज्ञान घ्या आणि त्या पद्धतीने चाला. पंचतत्वाकडं तुम्ही जर झुकला तर तुमच्या शेतीमध्ये, स्वतःच्या आयुष्यामध्ये कुठलीही रोगराई, कुठला आजार हे अजिबात येणार नाही. मित्रांनो, असंच जर चालू राहिलं तर घरटी एक माणूस कॅन्सरचा सापडेल. आज कॅन्सरची हॉस्पिटल वाढत चालली, पेशंट वाढत चालली, म्हणून हॉस्पिटल वाढत चालली. ह्याचाही थोडा गांभीर्याने विचार करा आणि गरज नसताना विनाकारण चुकीच्या दिशेनं वाटचाल करून खर्च करू नका. निसर्गाच्या सानिध्यात या, निसर्गाच्या सानिध्यात राहून शेती करा. पंचतत्वाची कमाल बघा. एकदाच विश्वास ठेवा, पंचतत्व शिकून थोड्याशा बागेवर प्रयोग करा. नक्कीच आयुष्यात भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. हर हर महादेव.